पारशी टेकडी येथील डोंगर पोखरून गौण खनिज नेणाऱ्यावर कारवाई करा. काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांचे जिल्हाधिकारी मार्फत परिवहन मंत्र्यांना निवेदन. पारधी टेकडी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रमदान केलेलं आहे. सीआर फंड या ठिकाणी वापरलेला आहे, त्यामुळे डोंगर पोखरू शकत नाही. नंदा पवार यांची प्रतिक्रिया. आज दिनांक 17 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहराजवळ असलेल्या पारशी टेकडी येथील डोंगर पोखरून गौण खनिज नेणाऱ्यांवर कारवाई करा. काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत जिल्हाधिकारी मार्फत पर्यावरण मंत्र्यांना निवेदन सादर केलंय. निवेदनात म्हटलंय, पारशी टेकडी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रमदान केलेलं आहे. सीआर फंड या ठिकाणी वापरलेला आहे, त्यामुळे डोंगर पोखरू शकत नाही. डोंगर पोखरणाऱ्यांवर कारवाई करा, असं निवेदन काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी जिल्हाधिकारी मार्फत परिवहन मंत्र्यांना दिलंय. या निवेदनावर नंदा पवार, जया आठवले, गणेश चांदोडे आदींच्या स्वाक्षरी आहेत. आज काय निवेदन दिलेले? आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना मिळून भेटून त्यांना पारशी टेकडी येथील जे 150 ते 200 फूट गौण खनिज काढण्यात आलं. ती टेकडी अक्षरशः उभी चिरल्या गेली आणि त्याचं गौण खनिज हे दलालाच्या मार्फत म्हणा तिथल्या लोकांनी ते गौण खनिज गायब केलेले आहे आणि ती टेकडी अक्षरशः पूर्ण साफ केलेली आहे. 3 ते 5 लाख रुपये खर्च करून 3 ते 5 लाख झाडं तिथं लावले गेलेले. अशा वेगवेगळ्या संस्थांनी तिथं श्रमदान केलेले आणि अचानक मध्ये म्हणतात की तिथं 3 फेजचं MRDCचे लोकांचे MRDCचे फ्लॉट आहे. याच्यामध्ये MRDCच्या काही उद्योगपत्यांचं संगमत दिसून येत आहे की त्यांनी तिथले फ्लॉट बळगवण्याचा प्रयत्न करत प्रदूषण महामंडळाला हाताशी धरत त्यांनी ते फ्लॉट तिथले बळकवलेले आणि पारशी टेकडीचं अस्तित्व नष्ट करण्याचं काम हे MRDC वाले करते आणि काही अधिकारी मिळून करते. जसं लोणारच्या 7वा अभिमान आपला महत्त्व जे आहे लोणारची टेकडी आहे, त्याला जसं कोणी हात लावू शकत नाही, तसंच ह्या पारशी टेकडीला कोणी हात लावू शकत नाही. इथं हर एक संघटनेचं, हर एक माणसाचं श्रमदान आहे आणि याच्यामध्ये जे पण लोक संगमत करून ती टेकडी नष्ट करण्याचा प्रयत्न करते त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावा असे आम्ही जिल्हाधिकारी मार्फत पर्यावरण मंत्री आणि प्रदूषण औद्योगिक विकास मंडळाला हे निवेदन पाठवलेले. याच्यावर जे आरोपी असतील त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात यावा म्हणून आम्ही हे निवेदन आज जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे. आणि तिथं CRS फंड मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे. लोकांनी तिथं लहान लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, ज्यांना एक जालन्याचं जे प्रदूषण मुक्त करायचं आहे जालन्याला, त्याच्यासाठी लोकांनी श्रमदान केलेलं आहे. त्याला आज इथले काही उद्योजक आणि काही MRDCचे ज्यांनी तिथं गायरान जमीन होती, ही तहसीलदारांच्या अंडरमधली जमीन आहे आणि ते तिथं ताबा करण्याचा प्रयत्न करायलेत. म्हणजे खोटे नाटे डॉक्युमेंट तयार करून 3 फेज तिथं टाकला. जिल्हा तिथं औद्योगिक वसाहत दाखवून तिथले फ्लॉट दाखवून अक्षरशः पारशी टेकडी ही कोरून काढून तिथलं गौण खनिज त्यांनी मोठ्या प्रमाणात विकलेलं आहे. त्या गौण खनिजची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केलेली आहे. अन्यथा मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभं करू हे जिल्हाधिकारी मार्फत आम्ही तिथल्या लोकांना सांगितलेलं आहे. जर पारशी टेकडीला कोणी हात लावला तर आम्ही मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभं करू.